नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 25 ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ब्रिटिश अकॅडमी पुस्तक पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सुनील अमृत। तर सुनील अमृत यांनी नुकताच ब्रिटिश अकॅडमी पुस्तक पुरस्कार 2025चा जिंकला आहे। तर बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। ब्रिटिश अकॅडमी पुस्तक पुरस्कार 2025 याचे विजेते आहेत सुनील अमृत, आणि या पुस्तकाचे नाव आहे द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ लास्ट 500 इयर्स। ओके, आणि या पुरस्काराची रक्कम आहे 25,000 युरो। पुरस्काराची घोषणा झाली होती ऑक्टोबर 2025मध्ये, आणि पुरस्कार देणारी संस्था आहे द ब्रिटिश अकॅडमी लंडन। ओके, बघा पुस्तकाबद्दल, द बर्निंग अर्थ हे पुस्तक मागील 500 वर्षाच्या पर्यावरणीय इतिहासावर आधारित आहे। ओके, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशातील खाण मंत्रालयाद्वारे देशातील पहिला राज्य खाण तयारी निर्देशांक सुरू केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, भारत। तर भारत हा देश आहे ज्याने खाण मंत्रालयाद्वारे देशातील पहिला राज्य खाण तयारी निर्देशांक सुरू केला आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, नोव्हेंबर 2025मध्ये कोणता देश अधिकृतपणे UNFCCC COP30 चे आयोजन करणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ब्राझील। तर ब्राझील हा देश या अधिकृतपणे UNFCCC COP30 चे आयोजन करणार आहे। ओके, तर चला, UNFCCC म्हणजेच युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, म्हणजेच संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल आराखडा करार। ओके, याची स्थापना झाली होती 1992मध्ये, आणि ठिकाण होतं रिओ डी जेनेरो, ब्राझीलमधलं। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 बघा, संयुक्त राष्ट्र दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 24 ऑक्टोबर। दरवर्षी आपण 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करतो। ओके, तर बघा 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच युनायटेड नेशन्सची स्थापना झाली होती। या दिवशी युनायटेड नेशन्सच्या स्थापनेचा सनद अधिकृतपणे म्हणजेच त्याचा चार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स अधिकृतपणे लागू झाला होता। ओके, आणि म्हणूनच हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य आणि मानवाधिकारांच्या जपणुकीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। बघा, याची स्थापना झाली होती 1945 रोजी। मुख्यालय होतं न्यूयॉर्क, अमेरिका येथे। याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका येथे, आणि सदस्य देश आहेत 193। ओके, बघा, फिडे बुद्धिबळ विश्वकप 2025च्या अधिकारी लोगो आणि गाण्याचे अनावरण कोणी केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रमोद सावंत। तर बघा, प्रमोद सावंत यांनी नुकतेच फिडे बुद्धिबळ विश्वकप 2025च्या अधिकारिक लोगो आणि गाण्याचे अनावरण केले आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये निंगल चोकोबा उत्सव कोणत्या राज्याने साजरा केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मणिपूर। तर मणिपूर या राज्याने नुकताच निंगल चोकोबा हा उत्सव साजरा केला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून निवडण्यात आले आहे? याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा। ओके, म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे अभिनव बिंद्रा या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून निवडण्यात आले आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या भारतीय चंद्र मोहिमेने सूर्याच्या कोरोनल मास इंजेक्शनचा चंद्रावर होणारे परिणामाचे पहिले निरीक्षण केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, चंद्रयान 2। तर चंद्रयान 2 याचं उत्तर असेल। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे बघा,
2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 128. तर 128वा क्रमांक आहे 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा. ओके, तर भारताचा क्रमांक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. 2025चा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजेच इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम 2025 हा अहवाल अमेरिकेमधील द हेरिटेज फाउंडेशन या संस्थेने प्रकाशित केला आहे. या निर्देशांकामध्ये जगातील देशांचे आर्थिक स्वातंत्र्य, व्यापार आणि गुंतवणूक, कर रचना, कायदा व्यवस्था इत्यादी घटकांवर आधारित मूल्यांकन केले जाते. बघा, भारताबाबतची माहिती पाहूयात आपण. भारताचा क्रमांक आहे 128वा, एकूण गुण आहेत 53 आणि भारताची स्थिती आहे मोस्टली अनफेअर म्हणजेच बहुतेक अस्वतंत्र श्रेणीमध्ये आहे. ओके, आणि पहिले 3 देश आहेत या यादीमधील. पहिला आहे सिंगापूर, दुसरा आहे स्वित्झर्लंड, तिसरा आहे आयर्लंड. ओके, हे तीन देश आणि भारताचा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे आजचा शेवटचा प्रश्न. बघा, आशियाई विकास बँकेने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने कोणत्या बँकेसोबत $3 अब्ज एक्सपोजर स्वॅप करारावर स्वाक्षरी केली आहे? याचं उत्तर असणार आहे वर्ल्ड बँक. ओके, ऑप्शन ए वर्ल्ड बँक या बँकेने आशियाई विकास बँकेसोबत स्वॅप करारावरती स्वाक्षरी केली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच काय आहे? तर आशियाई विकास बँक याची स्थापना झाली होती 1966 या वर्षी. भारत ADB म्हणजेच आशियन डेव्हलपमेंट बँकेचा 1966 पासून सदस्य आहे. म्हणजेच भारत हा सुरुवातीपासून याचा सदस्य आहे. याचं मुख्यालय आहे मनिला, फिलिपाईन्स या देशामध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.